गोडवणे महाराजांना जो अनुग्रह प्राप्त झाला तो दत्तमाला मंत्राचा होता 1909 साली पवनीला. बर. ठीक आहे. महाराजांनी काही ड्युरेशनसाठी तेवढा तो दत्तमाला मंत्र करायला लावला होता. म्हणजे अनुग्रहित झालेत गोडवणे महाराज. आपल्या आईसोबत ते तिथे पोहोचलेत पवनीला. पायी पायी जातानाचा प्रवास खूप रोमहर्षक आहे आणि अंगावर काटा आणणारा आहे. की त्यांना सुद्धा ओढ किती लागलेली होती थोरले महाराजांच्या संदर्भात. पण त्याच्या आधी त्यांना सगळ्या गोष्टी ठाऊक होत्या. पण विचार करा की लगेच क्षणात थोरले महाराजांनी सिलेक्ट केलं गोडवणे महाराजांना आणि तेवढ्याच ताकदीने गोडवणे महाराजांना त्या गोष्टीला सार्थ ठरवलं. ओके. आणि इतकं सार्थ ठरवलं की ती शक्तिपाताची जी दीक्षा जी होतं ज्याला म्हणतो आपण शक्तिपाताचार्य जे म्हणतो आपण ते गोडवणे महाराज होते. विचार करा. आजही त्यांचे अनुग्रहित जितके लोक असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे की गोडवणे महाराज काय आहे. इतकी प्रचंड ऊर्जा जी थोरले महाराजांची ऊर्जा त्यांच्यासोबत अखंड राहिली त्यावेळेला सोबत राहिली. आणि कसं आहे ना की जेव्हा ऊर्जेचं तत्व जेव्हा आपल्या सोबत येतं ना स्वामी त्यावेळेला तर ते जनरली सोडून जात काही ठिकाणी. त्यामुळे गोडवणे महाराज शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांच्या सोबत होत्या. आणि हे गोडवणे महाराज आणि दीक्षित स्वामी महाराज योगानंद स्वामी त्यांना गांडा स्वामी महाराज म्हणायचो. ठीक आहे. गांडा स्वामी महाराज, दीक्षित स्वामी महाराज, सीताराम टेंभे स्वामी महाराज जे महाराजांचे लहान भाऊ आणि गोडवणे महाराज 4 आणि स्वतः थोरले महाराज हे 5 एका ठिकाणी फक्त येणारा जो चातुर्मास आहे तो पवनीचा आहे. 5 लोकांच्या ऊर्जा होत्या जवळपास. अच्छा. म्हणून त्या ऊर्जा अजूनही तिथे जाणवतात. कारण असे तोडीचे शिष्य महाराजांनी बनवले आणि खूप काही असं कोणाला त्यांनी शिष्य करून घेतलेलं नाही आहे. फार कमी आहेत. पण हे जे होते हे ताकदीचे होते. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्राम